एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. अशी संध्याकाळ झालेली आहे मस्तपैकी आणि छान सध्या सगळीकडे असं मध्ये मध्ये वातावरण होत आहे, पण तितकंच मध्ये मध्ये खूप उकडतही आहे आणि काही ठिकाणी मात्र या अवेळी पावसामुळे खूप लोकांना नुकसान भोगावं लागतंय. शेवटी हे असंच असतं ना, कोणाला कशाचा फायदा होतो, कोणाला कशाचं नुकसान होतं. आणि मग चला आता इकडे घरामध्ये असं ठरलं की फ्रेंच फ्राईज कर जरा थोडंसं आणि मॅगी कर. सगळ्यांना थोडीशीच भूक लागलेली होती आणि सगळं आमचं दुपारी भरपूर जेवण झालेलं होतं, आमरस पोळी वगैरे. त्याच्यामुळे असंही आता जास्त कोणाला जेवणाची भूक नव्हती आणि बऱ्यापैकी 7-7:30 झाले होते. तर चला म्हणलं आपण एवढं केलं तर होऊन जाईल, म्हणजे मग परत काही नंतर डिनरचा प्लॅन काही करायचा नव्हता. मग आता फ्रेंच फ्राईज आम्ही मागवले होते, जे फ्रोझन मिळतात ना ते. कारण की मी फ्रँकली स्पीकिंग आत्तापर्यंत 3-4 वेळेलाच असे फ्रोझन मागवूनच केलेले आहेत. मी काही ते प्रॉपर प्रोसेस जी ते कट करतात पोटॅटोज आणि ते मी कधी केलं नाही आहे. सो मला एक्झॅक्ट त्याची प्रोसेस माहीत नाही, म्हणजे त्याला कॉर्नफ्लॉवर लावायचं असतं नसतं. त्यामुळे मग जे काय आत्तापर्यंत 2-3 वेळेला असंच होतं थोडंसं, कधी रेनी सीझनमध्ये टेम्पटिंग, तर तेव्हा ते फ्रोझन मागवलेत आणि मग ते 2 वेळेला होतात. म्हणजे आत्ता एकदा होतील आणि मग नंतर परत केव्हा तरी असं चहाच्या वेळेला थोडेसे शिल्लक असतात ते करून संपून जाईल मग ते एक पॅकेट. मग मला तेल काढण्यापासून सुरुवात होती, कारण की त्या कंटेनरमधलं तेल संपलं होतं. मी 2 प्रकारची तेलं वापरते, एक रिफाईंडवालं पण वापरते तळण्यासाठी वगैरे आणि असं, आणि एक कोल्ड प्रेस पण वापरते. कारण काही गोष्टींमध्ये मी तळण्यासाठी वगैरे ना कोल्ड प्रेस 1-2दा मी वापरून बघितलं होतं, पण समाऊ त्या पदार्थांना एक वेगळा वास आला आणि तो मग ते नाही कोणी खाल्लं, म्हणजे असं काहीतरी झालं होतं. पण मला हे सजेशन तुमच्याकडून डेफिनेटली हवं आहे, ज्या ज्या मैत्रिणी माझ्या बघत असतील, की तुम्ही कसं करताय मॅनेज, म्हणजे तेलाच्या बाबतीमध्ये, की कम्प्लिटली कोल्ड प्रेस वापरता का रिफाईंड आणि कसं वापरता, तर ते मला सांगा तुम्ही. आणि मॅगी करायची होती, अशा 2 गोष्टी करायच्या होत्या. आता इथे म्हणजे तुम्हाला थोडंसं मी अशी फार न आवरलेली वगैरे पण अशी दिसतीये. त्याचं कारण असं आहे, आणि गेले 2 दिवस माझे व्लॉग्स पण आलेले नाही आहेत. हा शूट झाला आहे, याला पण 1.5-2 दिवस झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मग प्लस कालचा रविवारचा पण, म्हणजे आय थिंक मी हे सॅटर्डेला शूट केलं होतं. हो, सॅटर्डेला हे शूट केलं, मग रविवारचं पण थोडंसं ॲड केलं आणि मग 2 दिवसाचा मिळून हा व्लॉग तुमच्यासोबत मी हा शेअर करते आहे. कारण की मला अचानकपणे खूप लेफ्ट साईड चेस्ट पेन व्हायला लागलं, खूप डावीकडच्या बाजूला छातीत दुखायला लागलं. म्हणजे आत्ता जेव्हा मी तुम्हाला हे सगळं करताना दिसते तेव्हा ते कमी होतं, एवढं नव्हतं. पण रात्रीमध्ये 2-2:30च्या पुढे ते मला इतकं की म्हणजे मी रडायला लागले होते अक्षरशः, एवढं दुखायला लागलं होतं. आणि मग संडे मॉर्निंग पण तेच होतं. मग 2-3 वेळेला मी जरा गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं वगैरे, देन थोडंसं बरं वाटलं. आणि ऑलरेडी तिकीट्स काढली होती नाटकाची, त्याच्यामुळे मग जावं लागलं वेणूसोबत. तर अशा पद्धतीने हे फ्रेंच फ्राईज तळले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि थोडंसं चाट मसाला आणि पेरी पेरी मसाला, असं 3 गोष्टी मी त्याच्यावरती भुरभुरल्या. आणि एक हे असं जे कंटेनर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये हे असं ठेवून थोडंसं गमतीदार असं सर्व केलं मी. तर नाटक आम्ही ऑलरेडी मागच्या वर्षीही बघितलेलं होतं, आजीबाई जोरात हे नाटक, आणि ह्यावर्षी परत बघतोय. जेव्हा अलबत्त्या गलबत्त्या नाटक खूप तुफान चालू होतं तेव्हाही आम्ही ते सलग 3-4 वेळेला बघितलं होतं. आता बहुतेक ह्याची पण हॅट्रिक लवकरच होईल, आजीबाई जोराची. आयदर वेणू माझ्यासोबत, म्हणजे आईबाबांसोबत आमच्यासोबत बघेल, किंवा माझ्या आईबाबांसोबत, म्हणजे तिच्या आजी आजोबांसोबत बघेल. आणि मग रात्री एवढी सगळी कोथिंबीर आणलेलीच होती घरात, ती मग मी जर सगळी नीट करून ठेवली नसती ना व्यवस्थित सॉर्ट, तर मग खराब झाली असती आता अशा वातावरणात. त्यामुळे मग मी काय केलं, जास्त निवडत नाही बसले, खूप जी खालची देठ होती ती कट केली आणि मग अशा पद्धतीने स्टोअर केलंय. बऱ्याचदा मी घाई गडबडीत असं स्टोअर करते आणि अशा पद्धतीने स्टोअर केल्यावर बराच काळ व्यवस्थित राहते. आणि मग झोपले आणि मग पुढे काय घडलं हे मी मगाशी तुम्हाला सांगितलंच. आणि मग यानंतर मला जे काही मध्यरात्री झालं ते मी तुम्हाला मगाशीच ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, तर आता मी तुम्हाला नेक्स्ट डे आफ्टरनून भेटते आहे. 12:30चा शो होता, प्रयोग होता नाटकाचा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये. तिकडे ऑलमोस्ट आम्ही जवळच पोहोचलेलो आहोत. तुम्हाला माझा चेहरा असा थोडासा डल आणि जसा सुजल्यासारखा थोडा दिसत असेल. आणि ही हॅपी वेणू इकडे तिकीट्स कलेक्ट केल्यानंतर
It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, ever, ever. नाटक संपलं त्यानंतर ऑलमोस्ट 2:45-3 झालेले होते. मग सडन आमचा प्लॅन झाला की तिकडे जायचं आहे पुण्यामध्ये आईकडे, आणि इकडे हा आपला फडकता तिरंगा. हे जाता येता 2 दिसतात मला, हे इथे बावधनच्या इथे एक आणि वारजाच्या इकडे एक. तर मग जी काही कामं होती आमची ठरली होती ती सगळी मी केली, जी मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही. आणि मग जेवायला आलो होतो. तर हे एक मॅक्सिकन सिझलर घेतलं होतं आणि एक कोरियन सिझलर घेतलं होतं. हे सगळं करून परत आईला सोडलं. मग आमचं जे काही सध्या चालल्यात गोष्टी त्याच्यावरती चर्चा करून वगैरे सगळं करून आम्हाला घरी यायला इकडे रावेतमध्ये रात्रीचे 11 वाजले. पण काम काही संपलं नव्हतं. तेच मला ना ते सगळं जे काही दुखत होतं ते कमी झालं होतं. इनफॅक्ट आता मी व्हॉइस ओव्हर देते तेव्हाही पुष्कळ कमी आहे, पण अजून होतोय त्रास. आणि ह्याचं मी सुधनवाला तेच सांगत होते, माझा त्रागा होत होता की मी झोपले होते सकाळी लवकर, जेव्हा मावशींना एकच दिवस लवकर बोलवलं होतं मी, नाही तर त्या रोज माझ्याकडे 5-5:30ला संध्याकाळी येतात केरफरशी करायला वगैरे, भांडी करायला. पण त्यांना एकच दिवस काल रिक्वेस्ट केली होती आणि त्यांना दिसत होतं की मी झोपले आहे आणि मला बरं नाही वाटत आहे. मी त्यांना सांगितलं पण होतं की मला बरं नाही वाटत आहे, पण काहीच नाही. त्यांनी ओटा साफ नाही केला, सुधन्वानी असं काही नीट क्लीन नाही केला आणि त्याच्यावरच त्यांनी ती भांडी तशाच घासून गेल्या. त्याच्यामुळे ती स्वच्छ नीट झालेली नव्हती. तर एवढी टब्बर भांडी नंतर परत जी हाताने घासायची ती हातानेच आहेत घासायची, जी मशीनमध्ये टाकता येतील ती परत टाकून बघेन. आणि मग एकीकडे सगळ्याच्या भाज्या घेऊन आले होते, तेवढ्या सगळ्यात मग गेलेच होते तिकडे. तर मग माझ्या नेहमीच्या दुकानातून सगळ्या भाज्या घेऊन आले मी. चिरलेल्या निवडलेल्या भाज्याच घेऊन येते जेव्हा मी तिकडे जाते, मी तशाच घेऊन येणं प्रिफर करते. आय नो की त्या जास्त महाग पडतात, पण इलाज नाही आहे काही, कारण मग तेवढीच मदत होते, तो टाइम वाचतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी कामांना देता येतो आणि मग पटापट गोष्टी म्हणजे भाज्या फोडणीला टाकता येतात. आणि अर्थात मी जेव्हा अशा भाज्या आणते तेव्हा मी हे असंच प्लॅन करून आणते की पुढच्या 2 ते 3 दिवसात त्या सगळ्या भाज्या सकाळी संध्याकाळी वापरून संपतील, म्हणजे अशा पद्धतीने. आणि मग मी ते सुधन्वाला सांगत होते की लक्ष द्यावं लागतं. त्याचं असं म्हणजे अपेक्षा असते की मावशी लावल्या ना की त्यांनी सगळं करायचं. म्हणजे असं आता आपल्या घरातल्या बाईला जर काही घरात नाहीये ती, किंवा तिला बरं नाही वाटत आहे, ती झोपली आहे, तर मग त्यांनी डोकं चालवून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आपण काय पुरुषांनी बोलायचं आणि त्यांना सांगायचं, तर ठीक आहे, म्हणजे गरज नसताना त्यांच्याशी बोलायची गरजच नाही काही. पण जेव्हा आपल्या घरातली स्त्री मेंबर नाहीये घरात अवेलेबल, किंवा तिला बरं नाही म्हणून झोपले, तर थोडंसं लक्ष घालून ना त्यांना सांगावं लागतं. कारण त्यांना रोज मावशांना, त्या किती चांगल्या असो, जे काही असो, त्यांना रोज त्याच इन्स्ट्रक्शन्स द्याव्या लागतात. त्या मनाने काहीही करत नाही. दिस इज अ फॅक्ट. मग त्याच्या मागची कारण माहीत नाही की त्या कंटाळा करतात, मुद्दाम करतात, का खरंच त्यांच्या लक्षात राहत नाही 10 घरी कामं करून, का खरंच त्यांना ते समजत नाही त्यांच्या मनाला बुद्धीला, हे काही मला माहिती नाही. पण हे आहे असं आहे. आणि गेले 2 ब्लॉग्स मी हे, पण ह्याच ब्लॉगमध्ये मी बघते की बऱ्याच जण असं मध्येच येलो काहीतरी दिसतंय. हे आता का दिसतंय ते आता मला परत शोधावं लागेल. हे मला आत्ताच एडिटिंग करताना दिसतंय. आणि अशा पद्धतीने हा असा थोडासा फसी ब्लॉग म्हणूयात आपण, जो माझा झालेला आहे. ही सगळ्या भाज्या आता मी व्यवस्थित ठेवते. स्टील मला थोडंसं अजून नाही बरं वाटत आहे. बघूयात. मी आज तर कोणताच मंडे आहे ब्लॉग शूट नाही केला आहे. उद्या कदाचित एक फक्त मी आईकडे शूट केलेला आहे, तो मिनी ब्लॉग शेअर करीन. आणि मग मी उद्या शूट करीन, तर मी परवा तुमच्यासोबत शेअर करीन. होप मला लवकर बरं वाटेल. तुमच्याकडे काही ह्याच्याबद्दल सजेशन असेल, मला जे काही चेस्ट पेन होतं तर ते मला त्याबद्दल तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे सगळं आवरून नंतर फ्रेश होऊन मी एक भांडभर पाणी प्यायले, 10 मिनिटं बसले आणि असंच मग थोडंसं नामस्मरण करत झोपले. मग मी थोडंसं परत शेकलं वगैरे. आय डोंट नो, सुधनवाला असं वाटतंय की हे मसल पेन वगैरे आहे मला काहीतरी मेजर, किंवा सध्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्याचं मी खूप प्रेशर घेतलेलं आहे, टेन्शन आलंय मला, आणि म्हणून मला असं होतंय असं त्याचं म्हणणं आहे. लेट्स सी, बघूयात काय होतंय. आणि अशा पद्धतीने सॅटर्डे संडे माझा ह्यावेळेला काही असं फार उत्साही छान असा काही गेलेला नाहीये. हॅपनिंग दरवेळेला काही व्हावं अशी अपेक्षा नसते, फक्त तो छान हॅपीली आणि हेल्दी जावा एवढंच
वाटत असतं रोजचा दिवस, ते काही घडलेलं नाही आहे. लेट सी, आता बघूयात पुढे पुढे कसे माझे व्लॉग्स होतात आहेत. आणि मला गॅप नाही करायचे आहे, जेवढं रेग्युलर राहता येईल तेवढं राहायचं आहे. माझा दुसरा जो चॅनल आहे तो अजून तुम्ही जाऊन बघितलात की नाही हे पण मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ब्लॉग आवडला का, काय वाटलं तुम्हाला हेही मला कमेंट्स करून सांगा. आज मी काही फार छान बोलू नाही शकले, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. पुन्हा